या बघ दादा आला बघ नजर घे तर ही बघा ही आता ही शेवटची भाजी नाना त्यांचं लक्ष नाही या बघ दादा आला बघ नजर गेली ना ह्या दोघांना सांगितलं ना कुणाल दादा आला लगेच बघा बघा त्यांच्या माना कशा वळत आहेत ए दादा इकडे ये कुणाल तो बघ दादा तिकडनं आला तो बघ दादा ये तो दादा तिकडे कुणाल दादा बघ कशी नजर बघ ए दादा आला दादा वाग्या गेले 2-3 दिवस झाले ना मी अशी आठवण काढते ना दादा आला इकडे इकडे शोधत बसतात दोघं पण असे कान त्यांचे उभे राहतात वाघ्या जास्त असतो ए वाघी ए तो मग दादा आला कुणाला दादा आला हा नाही पण ते शोधतात रे आवाज घेतल्यावर मस्त सुगंध पसरला आमच्याकडे आज फुलांचा म्हणजे चारही बाजूने अगदी फुलांचा सुगंध येतोय इकडनं जाईचा सुगंध येतोय आणि आपला पारिजात आहे ना तो पण आता फुलाला बघा सुरुवात झालेली आहे हे बघा हे पारिजातकाचं झाड आपलं प्राजक्त म्हणतात ना ते कटिंग करायला पाहिजे काय खालनं ते बघा आता पूर्ण कटिंग केलं होतं ते आता म्हणजे कळ्या हां आता ह्या दिसत आहेत कळ्या धरायला पाहिजे आता यावर्षी थंडीतून धरेल वाटतं थंडीतून हे बघा कळ्या यायला सुरुवात झालेली आहे नुसता फुलांचा सुगंध सगळीकडे असं येते मस्त बाहेर भरपूर फुलं येतात बागेमध्ये आपल्या चाफा वगैरे तर काढून घ्यायचेत आणि आज भरपूर कामंसुद्धा आहेत ते पुढे तुम्हाला बघायला मिळतीलच बिझी दिवस आहे आज आमचा बिझी दिवस बाबू ते इकडे तोंड नको लावा तोंड लावा नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं की तब्येत माझी बिघडलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी अगदी आपुलकीने मला कमेंट्स करून सांगितलं की ताई तब्येतीची काळजी घ्या म्हणून खरंच सांगते मी खूप दुर्लक्ष केलं आहे स्वतःकडे म्हणजे गेले 4-5 दिवस झाले मला त्रास होतोय पण तरी पण माझं चालू आहे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे माझं आणि काय झालं काल रात्री की नाही मला अचानक ताप वगैरे भरून आला प्रचंड ताप आणि जे काय काम होतं ना सगळं माझं करायचं राहिलं आहे आता ही जी भांडी वगैरे आहेत ती सकाळी उठून मी आता घासलेली आहेत कालची भांडी कपडे वगैरे पण सगळे बाहेरच राहिले होते ते सुद्धा मी घरामध्ये घेतलेले आहे घरातली बाई आजारी पडली आणि घरामध्ये करणारं दुसरं बघा कोणी नसेल ना तर असं होतं सगळं म्हणजे आता कुणालचे बाबा वगैरे आहेत त्यांना कसं जितकं शक्य होतं तितकं मदत करतात ते पण शेवटी काय बाकीची जी किचनची वगैरे कामं असतात ना ती काही बघा फारशी जमत नाही पुरुषांना त्याच्यामुळे जितकं शक्य होतं तितकं मी करते बाकी सगळं काम तसं ठेवून देते आणि जसं जमेल तसं करते सध्या तर कुणालचे बाबा आता तरळ्यामध्ये गेले सकाळी कुणाल आपला येतोय ना तर त्याला घ्यायला गेले ते त्याची गाडी की नाही पोचली आता खारेपाटणला आता एक 10 मिनिटात तो तरळ्यामध्ये येईल ती सगळी घाई माझी चालू आहे तर आता मी काय करते देवपूजा करायची ते पटकन फुलं काढून घेते आणि देवाची पूजा पटकन करून घेते त्यानंतर नाश्ता वगैरे सगळं बनवायचं त्याच्या आवडीचं जेवण वगैरे सगळं तर तीच सगळी तयारी आज माझी चालू राहणार आहे तर चला पटापट करून घेऊया तर देवपूजा बघा करून झाली माझी आता आज की नाही पारिजातकाची फुलं पण बघा तुम्हाला दिसत आहेत एक 3-4 फुलं फुलली होती चला आता तयारी दाखवते काय काय केली ती अजून सगळं माझं बाकी आहे नाश्ता वगैरे बनवायचं कडधान्य बघा भिजवले हे सफेद वाटाणे आता सकाळी भिजवलेत आणि मूग हे मूग की नाही काल भिजवले ते सकाळी आणि त्याला मोड आणायचेत ना 1 मिनटं अजून पण आहे
आणि हे काळे वाटाणे भाजी करायची आहे दुपारसाठी, देवाला नैवेद्य पण द्यायचं आहे ना. आणि हे साबुदाणे आता नाश्त्यामध्ये त्याला साबुदाण्याची खिचडी खायची, त्याच्यामुळे रात्री भिजवले होते. थोडीशी तयारी फक्त करून ठेवलेली आहे. वाघ्या आणि शेरू यांची गंमत तुम्हाला सांगते. शेरू की नाही सकाळी गेला आणि लगेच तो घरी आलेला आहे. आज तो बाहेर जातच नाही आहे. आणि भाग्या त्याला जायचं आहे खेळायला, पण शेरूला जायचं नाही ना, म्हणून तो पण घरातच बसलेला आहे. म्हणजे कुठेतरी त्यांना चावून लागलेली आहे की घरात आपल्या कोणतरी येणार आहे. आणि त्यांना जेव्हा मी बोलते ना की दादा येणार आहे, दादा येणार आहे असं, तर असे आजूबाजूला ना दोघं जण शोधत बसतात. स्पेशली वाघ्याचा खूप जीव आहे कुणालावरती. तुम्ही आता बघा आल्यानंतर त्यांची जी मजा आहे ना, म्हणजे अजिबात ते आता घराच्या बाहेर जाणारच नाही दोघं पण. हा बघा, हा आता इथे बसलेला आहे आणि त्याला की नाही बांधून ठेवलेलं आहे. असं आहे दोघांचं. ऊन बघा किती छान आले आता, कोवळं ऊन पडलं म्हणतो. स्टँड पण बघा बाहेर आणून ठेवलं आहे मी बघा दोघांना चावून लागले. बघा दोघं आता गेलेत बाहेर. वाघ्या इकडे ये, जाऊ नको आता लांब, थांब. त्यांना चावून लागली गाडीची ती बघा. इकडे त्यांची मारामारी बघ. ह्या साईडला शेरवा बस 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 बस. वाघ्याचा बघ, वाघ्याची मुली ना बाई, पहिलाच एक उड्या मारतोय वाघ्या. बस 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 झालं, बस झालं. ढकल जाय, मारामारी करते ना कुणाला. बस बस बस. एकाला इकडे खाऊ येते, चल. एकाला बांधून ठेवायला पाहिजे, दोघं मला मारामारी करतील. चला चला कपडे कपडे. हा बस झाला, बस झाला. बारका पण आहे वाघ्याच्या उड्या बघ, असं उड्या. बस झाला वाघ्या. हा बघा वाघ्या ना ऐकतच नाही, नुसता वाकडा वाकडा होतोय मगापासून. मजा आली वाघ्याची. तर टायमिंग तुम्हाला सांगते, ही वेळ आहे काहीतरी 8 सव्वा 8 वाजले सकाळचे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की कुणालची गाडी उशिरा येईल, म्हणजे आता ट्रॅफिक वगैरे बघा आहे रस्त्याने, कारण सर्व मुंबईकर जे आहेत ते आता गणपतीसाठी गावी बघा येत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की गाडी कदाचित लेट होईल, पण कुणालची गाडी की नाही वेळेत आलेली आहे. आणि म्हणूनच सकाळी मग आम्ही लवकर उठूनच सगळी तयारी केली होती. तर जे काही सामान बघा त्याने आणलं होतं ना, ते सगळं घरामध्ये घेतलेलं आणि तेच सामान तो सगळं काढत होता. माझ्या हातामध्ये तुम्हाला एक फोटो फ्रेम दिसते, ती एक खास फ्रेम आहे. म्हणजे कुणालची जी आई आहे, खरी आई, तिचा फोटो तो आज घेऊन आलेला आहे. त्याला सापडला फोटो. तर ती फ्रेम की नाही खूप जुनी झालेली आहे, म्हणजे एकदम फुसटसं दिसतंय. तर आल्या आल्या त्याने ती काढली, माझ्या हातात दिली आणि तो मला म्हणाला की आई मी नवीन फोटो फ्रेम की नाही बनवायला दिलेली आहे. म्हणजे आता तो घेऊन येणार होता, पण तयार नव्हती झालेली, त्याच्यामुळे मग राहिली. मग ती जुनीच आहे ना, तो घेऊन आला. मग तर आता मग ती फ्रेम जी आहे ती उचलून बघा मी एक साईडला करून ठेवलेली आहे. त्याला म्हटलं चालेल, तू जेव्हा आणशील ना ते आपण व्यवस्थित तिला हे करून घरामध्ये आपण कुठेतरी जागा करून म्हटलं ठेवूया असं. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा त्याला माहिती आहेत. म्हणजे तुम्हा सर्वांच्या मला कमेंट्स असतात की ताई म्हणजे कुणाल कोणाचा मुलगा आहे ते आम्हाला सांगा वगैरे. तर जरूर सांगेन मी, नक्कीच सांगेन, शेअर करीन मी तुमच्याशी. आता आज ही फोटो फ्रेम बघितली म्हणून त्या सगळ्या गोष्टी मला बघा पुन्हा आता आठवलेल्या आहेत. नाहीतर कधी कधी मी अशी विसरूनच जाते की कुणाल कोणाचा मुलगा आहे ते. असं असू दे. चला आता हा म्हणजे असं काही गंभीर विषय नाही आहे तो, सगळं शेअर करीन मी तुमच्याशी. तर आणलेल्या वस्तू बघा काढलेल्या आहेत त्याने की नाही. हाफ पॅन्ट वगैरे तो घेऊन आला होता, स्वतःसाठी पण त्याने आणल्या होत्या आणि त्याच्या बाबासाठी पण तो घेऊन आला होता. तेच कुणाल जेव्हा चेक करत होते घालून. चला आता कुणाल बघा आलेला आहे, तो आता त्याचं सगळं आवरतोय. आता मी आलेले आहे किचनमध्ये, पटापट जेवण करायचं आहे नैवेद्याचं. आणि तिथे पण म्हणजे गणपती बाप्पाचं नैवेद्य पण तयार करायचं आहे, आपल्या देवाला पण जायचं आहे घरातल्या, आणि वर पण जायचं आपल्या घरी, जुन्या घरी. त्याच्यामुळे पटापट आता नाश्ता जेवण मी आता करून घेते झटपट. आणि सामान कुणालने आणलेलं आहे थोडंफार, म्हणजे गणपती बाप्पासाठी पण कंठे वगैरे आणलेले कुणालच्या बाबांनी,
जे काय आहे ते तुम्हाला मी नंतरला दाखवते. खूप सुंदर कंठी आहे, दाखवते तुम्हाला नंतर. चला सुरुवात करूया फटाफट. थोडीशी तयारी ना जेवणाची मगाशी मी करून घेतली. पुन्हा जेव्हा मार्केटला आता गेले होते ना दरव्यामध्ये, तेव्हा म्हणजे अर्धी तयारी झालेली आहे, बाकी आता पटपट होऊन जाईल. तर आज गणपती बाप्पांचा पहिला दिवस. म्हणजे आता आमच्याकडे पण गणपती बाप्पा आलेत. यावर्षी की नाही आमच्याकडे फक्त 1.5 दिवसाचा गणपती आहे, कारण आमचे एक नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक, ते वारलेले आहेत आणि त्याच्यामुळे फक्त 1.5 दिवस यावर्षी आमच्याकडे गणपती आहे. म्हणजे माझ्या हातात फक्त 1च दिवस होता आजचा नैवेद्यासाठी आणि थोडीशी मला अडचण पण होती. आता थोडंसं मी खुल्लं करून तुमच्याशी बोलते. माझी तब्येत बघा बिघडलेली आहे, याचं कारण पण आहे. म्हणजे सांगेन मी आता तुम्हाला. म्हणजे कधी कधी आपल्याला या गोष्टी शेअर करताना पण अडचण वाटते, पण मला असं वाटतं की बोलायला पाहिजे या गोष्टीसाठी. नाहीतर कसं गैरसमज होऊ शकतो, म्हणून मी ही गोष्ट तुमच्या शेअर करते आता. मासिक धर्म म्हणजे ज्या वेळेस माझी तारीख असते त्याच्या एक 4-5 दिवस आधी मला हा त्रास होतो. म्हणजे आता मला बघा ताप वगैरे येतोय, त्या सगळ्या ह्याच गोष्टीमुळे होते. आणि कुठेतरी मला शंका होती की आज काही दिवस माझा जाणार नाही आहे. त्याच्यामुळे थोडीशी माझी घाईघाई चालली होती आणि म्हणूनच सकाळी उठून मी पटापट सगळं जे काय आहे, म्हणजे घरातली देवपूजा पण मी लवकर केलेली आहे की दिवस माझा म्हणजे देवाला गेला पाहिजे आजचा दिवस. म्हणजे नैवेद्य वगैरे आहे, देवपूजा आहे, ती माझ्या हातून झाली पाहिजे, म्हणून मी सगळी पटापट उठून घाईघाई केली. सगळं म्हणजे घराची देवपूजा वगैरे करून झाली आणि नंतरला मी इथे नाश्ता वगैरे करून घेतलेला. ह्यांना नाश्ता पण सगळ्यांना खायला दिला आणि जेवणाची अर्धी तयारी माझी झाली होती. इथे आता मी बघा वाटप भाजायला घेतलेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना, ते सगळं भाजून घेतलं. म्हणजे हे जे जेवण करता करता पण माझ्या मनामध्ये की नाही विचार चालू होते की देवा, म्हणजे आजचा दिवस फक्त माझा जाऊ दे, माझा नैवेद्य देवापर्यंत पोचू देत, घरातल्या देवांना सुद्धा आणि आमच्या घरातल्या गणपती बाप्पाला सुद्धा. म्हणजे असं सतत माझ्या मनामध्ये चालू होतं आणि म्हणून ती धडपड माझी ना चालली होती. तर वाटप बघा इथे भाजून झालं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता मला करायची होती भेंड्याची भाजी. म्हणजे मसाला भेंडी, कुणाला की नाही भेंड्याची भाजी भरपूर आवडते आणि ही भाजी मी आता आज करणार आणि तो पहिल्यांदाच खाणार आहे मसाला भेंडी. मी वेगळ्या पद्धतीने थोडीशी बघा मी करते आणि ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर थोडंसं तेल की नाही या भाजीमध्ये जास्त लागतं. तर ही भेंडी जी आहे ती तेलामध्ये चांगलीशी फ्राय करून घ्यायची आणि नंतरला मग फ्राय करून झाल्यानंतर ग्रेव्ही टाईपमध्ये बघा ही भाजी, म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे आहे त्याची ग्रेव्ही करून ही भाजी करायची. खूप मस्त चवीला खूप भारी लागते. तर इथे वाटप वगैरे भाजलेलं होतं ना, ते सगळं एकत्र करून घेतलं. त्यात आलं वगैरे टाकलं आणि थंड करत ठेवलं. नंतरला जी भेंडी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहेत, म्हणजे एक प्रकारे काय फ्राय करून घेतलेले आहेत. आणि शेवग्याची भाजी, म्हणजे शेवग्याचा पाला आहे ना, तो बागेतून तोडून आणून ठेवला होता, धुवून वगैरे स्वच्छ ठेवून दिली होती भाजी आणि आता ते चिरून ठेवली. म्हणजे जी काही बेसिक तयारी असते ना, कांदा कटिंग करून ठेवायचं, टॅमॅटो कटिंग करून ठेवायचे, ते सगळ्या गोष्टी की नाही झाल्या होत्या. आता फक्त फोडणी घालून पटापट जेवण तेवढं रेडी करायचं होतं. तर इथे बेसिक तयारी करून झाल्यानंतर इथे जी शेवग्याची भाजी आहे ना, ती मी फोडणीला घातली. फोडणीमध्ये लसूण, हिरवी मिरची, कांदा हे सर्व टाकलेलं चांगलं असं लाल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही जी भाजी आहे शेवग्याची ती टाकलेली आहे. आता ही जी भाजी आहे ना ती कोवळी कोवळी आहे, त्याच्यामुळे उकडून घ्यायची गरज नाही आहे. आणि भाजी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकायचं, एक वाफ आणायची. एक 5 मिनिटामध्ये ही जी भाजी आहे ना ती तयार होऊन जाते आणि शिजल्यानंतर त्यात सुकं खोबरं टाकायचं, छान अशी मिक्स करून घ्यायची की ही भाजी आपली शेवग्याची तयार झाली. आणि ह्या शेवग्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे अधूनमधून ही जी भाजी आहे ना, म्हणजे 15 दिवसांनी 8 दिवसांनी एकदा ही भाजी की नाही आता मी करतेच घरामध्ये. तर पालेभाजी झाल्यानंतर डाळ बघा इथे मी फोडणीला घालून घेतली. त्याच्यानंतर वाटप जे आहे ते वाटून घेतलं मिक्सरला. काळ्या वाटण्याची भाजी आहे ना ती फोडणीला घातली आणि शिजत ठेवली एकीकडे. म्हणजे झालं सगळं जेवण रेडी झालं होतं. फक्त मला पुऱ्या किंवा पराठे ह्या दोनपैकी एकच प्रकार करायचा होता. भेंड्याची भाजीसुद्धा माझी करून झाली होती आणि तेवढ्यात काय झालं की जी गोष्ट नव्हती व्हायची तीच बघा झाली. म्हणजे माझी जी धडपड चालू होती ना ती गोष्ट इथे फेल झालेली आहे आणि जे व्हायचं होतं ते झालं. म्हणजे बघा तुम्हाला मगाशी शेअर केलं ना की मासिक धर्म आणि शेवटी झालंच ते. आणि मग इथे काय केलं मी, जेवण माझं सगळं करून झाल्यानंतर मी पुन्हा हॉलमध्ये आले आणि बसले. इथे औषध घेतलं थोडंसं, कारण खूप मला त्रास
होत होता. म्हणजे कुणाच्या वगैरे अगदी जवळच मला मेडिसिन वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं आता काही नैवेद्य वगैरे आपल्या काही देवाला द्यायचं नाही, तुम्ही दोघांनी जा आणि पाया वगैरे पडून या म्हणून. बाहेरून जो काही प्रसाद वगैरे आणला होता ना, म्हणजे विकतचं पण आणलं होतं कुणालच्या वगैरे येताना, मिठाई वगैरे काय काय, आणि कुणालसुद्धा घेऊन आला होता. ते सर्व एका पिशवीमध्ये पॅकिंग केलं कुणालच्या बाबांनी. कंठी दाखव. ही बघ किती मस्त कंठी आणले कुणालच्या बाबांनी. किती छान अशी कंठी आणलेली आहे. मस्त रंग खूप छान मिळाला, मरून कलर आहे ना, मस्त आहे. आणि काय अजून पण काय काय आणलंय देवाचं सामान, ते सगळे भरतायत पिशवीमध्ये. कुणालच्या आंघोळकीने आत्ता झाली ना, जात आहेत देवाच्या पाया पडायला. होय कुणाल, मी सांगितलेलं काम करा. फोन घेतलायस ना? हां, एक क्लिप जरा काढून आण देवाची चांगली अशी. जा, फटाका फुटतायत ना. शेरू आमचा घाबरलाय जाम. शेरू पण आणि भाग्या पण घाबरलाय. शेरू जास्त घाबरलाय. ते आता चालले जुन्या घरी देवाच्या पाया पडायला जात आहेत. आडा बंद कर बा. का आलं बेटा, बस गपचूप, बस गपचूप. चल, फटाके फुटतात ना हो आज, गणपती बाप्पा येत आहेत तर हा जाम घाबरलाय. तो पण घाबरलाय. तो बघा कसं गपचूप आहे. हा जरा आगावगिरी करतोय. चल, काय नाही काय नाही, चला चला. दादा येतोय, दादा येतोय. नाही केला दादा, येणार आता. चल, आता जरा बसते. अजून ना माझे पराठे बनवायचे बाकी आहेत. कुणाला पराठे खायचे, म्हणजे पुऱ्या करणार होती मी, तर तो म्हणाला की आई मला पराठे खायचे, तर पराठे बनवते का. शेरू तो बघा असा करतोय शेरू. तर ताप ना माझा, सकाळी पण ताप आला होता. आता औषध वगैरे खाल्लं आहे. म्हणजे एक मला वाटतं 3-4 दिवस झाले असं तब्येत बिघडलेली, आणि औषधं खाऊनच सगळं माझं चालू आहे. डॉक्टरकडे अजून गेलेली नाही, कारण ना अगोदर काय माहितीच नाही पडलं की तब्येत म्हणजे ताप वगैरे आहे. तसं आतून ताप येते मला, त्याच्यामुळे मला ना आता बघते आज नाहीतर जाऊन येते डॉक्टरकडे. संध्याकाळी जाऊन येईन डॉक्टरकडे. बस झालं आता, 2-3 दिवस अंगावर काढले नाही तर मग खूप भारी पडायचं असं आहे. तर चला आता थोडंसं जेवणाचं बाकी आहे, ते करून घेते. थोडंसं वाईट वाटतंय असं मनातून, पण काही करू शकत नाही आम्ही. ए शेरू चुप राहा रे. खूप घाई केली मी सकाळपासून, पण जाऊ दे, चला सोडून द्यायचं असं आहे ते. तर ही बघा, ही आता ही शेवटची भाजी ही पण झालेली आहे. आता गॅस आहे ना बंद करते आणि थोडंसं जरा किचन आहे आवरून घेते. हे बघा कसा पसारा सगळा पडला आहे, सगळं आवरते आणि मग पराठे करते. चला, तुला तुझ्या ताटामध्ये हे वाढून काकडीमध्ये ठेवते ना. तुला लोणचं हवंय थोडं. अरे लोणचं हवंय ना, टाक दे साईडला टाकून. अजून काय राहिलंय? काय काही नाही, गोड राहिले, राहू दे नंतरला काय. घे चला दे कुणा. ही भाजी काय मला सांगा. कोणती भाजी? भेंड्याची ना. तर हे बघा, हे असं आमचं आजचं जेवण आहे. ही भाजी स्पेशल कुणालसाठी बनवली भेंड्याची. बघूया आता त्याला आवडते का. घे चल कुणाल. लागले ना ओरडायला हॉर्नबिल. सकाळी इथे पण होते पण दिसत नव्हते ते. कुठली पपई? खाऊ दे, काय करायचे. आधी ती भाजी खा, तुला ती आवडते का. बघ ही जी भाजी आहे ना स्पेशल कुणासाठी बनवले, त्याला आवडते का नाही, म्हणजे फर्स्ट टाइम तो खाणार आहे. काकडी खाऊन पोट भरता का काय. आपल्या झाडाचीच आहे ती. एक नंबर भाजी आहे बघ. मसाला भेंडी, मसाला भेंडी आवडली. चला जेवा आता. हा ना, पडलेत ना तर बरोबर घरी येणार. तर चला, सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली, आता झाले संध्याकाळ कुठली 7 वाजलेत बघा. आता काळोख व्हायला आलाय. आता आणलेलं जे सामान आहे ना ते सगळं थोडंसं आवरावर करून ठेवलेलं आहे. अजून थोडंसं सामान पडलं आहे इकडे तिकडे, पसारा आहे थोडासा घरामध्ये, तो पण आता आवरते. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला जरूर सांगा कमेंट करून.
आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.